हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकांना पडणारा प्रश्न सविस्तर समजून घेणार आहोत. माझा जन्म चंदीगडमध्ये झाला आहे किंवा इतर राज्यामध्ये झाला आहे आणि आई वडील महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. वडील सैनिक होते, तर जन्म प्रमाणपत्र कुठे निघते आणि प्रक्रिया काय आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात कायदेशीर नियम, योग्य कार्यालय, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन ऑफलाईन प्रक्रिया तसेच कॉमन चुका सगळं स्पष्ट सांगणार आहेत. जन्म प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो, जन्म प्रमाणपत्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. पहिलं शाळा प्रवेशसाठी लागते, दुसरं आधार कार्ड, पासपोर्ट, सरकारी नोकरी, विवाह नोंदणी, वारसा हक्क या सर्व ठिकाणी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य असते. जन्म प्रमाणपत्र जन्म ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दिले जाते. कायदा काय सांगतो? भारतामध्ये बर्थ एंड डेथ रजिस्ट्रेशन ॲक्ट 1969 लागू आहे. या कायद्यानुसार जन्म ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणच्या महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडून जन्म प्रमाणपत्र निघते. म्हणजे आई वडील कुठले आहेत, वडील सैनिक आहेत की नाही, कायमचा पत्ता कुठला आहे, यावर जन्म प्रमाणपत्र कुठे निघेल हे ठरत नाही. फक्त आणि फक्त जन्माचे ठिकाण, प्लेस ऑफ बर्थ महत्त्वाचे असते. तुमचा केसमध्ये स्पष्ट उत्तर. आता तुमचा प्रश्न घेऊन आपण बघू. तर बघा, जन्म ठिकाण एक्झाम्पल चंदीगड आणि आई-वडील महाराष्ट्राचे रहिवासी, वडील भारतीय सैन्यात आर्मी सेवेत. अंतिम उत्तर आहे तुमचे जन्म प्रमाणपत्र चंदीगड महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ चंदीगडकडून निघेल. महाराष्ट्रातून जन्म प्रमाणपत्र निघणार नाही, कारण जन्म महाराष्ट्रात नाही तर चंदीगडमध्ये झाला आहे. सैनिक कुटुंबासाठी विशेष नियम. अनेक लोक विचारतात, वडील सैनिक होते मग वेगळा नियम आहे का? उत्तर नाही. सैनिक, केंद्रीय कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, ट्रान्सफेरेबल जॉब यांच्यासाठी जन्म प्रमाणपत्राचा नियम तोच आहे. जेव्हा हॉस्पिटलमध्ये शहरा किंवा जन्म झाला तिथून प्रमाणपत्र निघते. फक्त एवढाच फरक, हॉस्पिटल लष्करी मिलिटरी हॉस्पिटल असू शकते किंवा नोंदणी कधी राहून गेली असू शकते. जन्म नोंदणी आधीचा झाली असेल तर, जर तुमचा जन्म चंदीगडमध्ये झाला असेल आणि हॉस्पिटलने नोंदणी केली असेल तर तुम्हाला फक्त जन्म प्रमाणपत्राची प्रत एक्स्ट्रा काढावी लागेल. प्रक्रिया: चंदीगड महानगरपालिका बर्थ अँड डेथ विभाग, जन्मतारीख, नाव असल्यास आईवडिलांचं नाव, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येतो. जन्म नोंदणी झाली नसेल तर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर जन्माची नोंदणी 1 वर्षाच्या आत झाली नसेल तर पहिला मुद्दा, 1 वर्षानंतर नोंदणी तहसीलदार किंवा एस-डी-एम यांची परवानगी घ्यावी लागते. दुसरं, प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिटसुद्धा त्या ठिकाणी जमा करावं लागतं. दुसरा मुद्दा, 15 वर्ष किंवा 20 वर्ष किंवा 30 वर्ष जुना जन्म, बर्थ सर्टिफिकेट कार्यकारी दंड अधिकारी किंवा न्यायालय आदेशनुसार काढावा लागतो. आणि दुसरं, नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे NAC, ही प्रक्रिया चंदीगडमध्ये करावी लागेल किंवा लागते. इतर राज्यामध्ये असेल तरी हीच प्रक्रिया असेल. लागणारी कागदपत्रे आहे. पहिला, हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप किंवा रेकॉर्ड किंवा मिलिटरी हॉस्पिटल सर्टिफिकेट किंवा असल्यास आई-वडिलांचा आधार किंवा ओळखपत्र किंवा वडिलांचे सर्व्हिस रेकॉर्ड किंवा आर्मी सर्टिफिकेट किंवा सपोर्टिंग किंवा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट. महाराष्ट्रात काहीच काम नाही का? महाराष्ट्रात काहीच काम नाही का? अनेक जण विचारतात. महाराष्ट्रात काही मदत मिळू शकते का? तर थेट जन्म प्रमाणपत्र पण पत्ता पुरावा, डोमासाईल, शाळा दाखले हे सगळे महाराष्ट्रातून मिळू शकतात. कॉमन चुका टाळा. चुकीच्या ठिकाणी अर्ज करणे, दलालांच्या नादी लागणे,
चुकीचे प्रतिज्ञापत्र, जन्म ठिकाण बदलण्याचे प्रयत्न, जन्म ठिकाण बदलणे हा गुन्हा आहे. जन्म प्रमाणपत्र, जन्म ठिकाण तुमच्या केसमध्ये चंदीगड किंवा इतर असेल, सैनिक असले तरी नियम बदलत नाही. योग्य कागदपत्रे असतील तर प्रमाणपत्र नक्की मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा प्रश्नाचं कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.